माझ्या लाडक्या भावांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दारात दिली, त्यांना मदत मागितली, पण आतापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही. माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी, पण या दोन माझ्या बहिणी उभे झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी 1.5 वर्षापासून जे लढते आहे माझ्यासोबत उभे राहायला काबर कोणी समोर येत नाही. आज या दोघी माझ्यासोबत तिथे आल्या आहेत, फार आभारी आहे. आणि माझं लग्न संगीत फुके घराण्यामध्ये म्हणजे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं. संगीतची माझं लग्न 2012 झालं आणि 2022 झालं. माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातली सर्वात लाडकीच मुलगी सगळ्यांना सामोरं घेणारी, आम्ही सगळे सोबत राहायचो, एक हॅपी फॅमिलीसारखं राहायचो. माझ्यासोबत पडलेलं धोका घेऊन लग्न केलं, मला पुढं बोलून लग्न केल्यासारखे. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या 2 वर्षापूर्वी, जे आम्हाला माहीत नव्हतं. धोका घेऊन आमच्यासोबत लग्न केलं. माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं, तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही इथं तुझ्या फॅमिलीला काम करू, नाही तर तुला. तर मला फार घाणेरड्या पद्धतीने नीच लेवलवर मला जाऊन धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुझ्या घरी माणसं पाठवून रेट करायला पाठवू की कुठे खूप असं घाण घाण गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतरही एक संस्कृती असते, माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झाल्यात आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल. तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेशननी होती, पूर्ण लक्ष दिलं. मला 2 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. तर आमचं सुरूच होतं चांगलं. आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सप्लांटचं आलं, एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं. मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो, तिथे त्याचा मृत्यू झाला 2022 मध्ये. त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की जर काही बोलली तर आम्ही तुला संपवतो, तुझ्या परिवाराला संपवतो, असे आम्हाला संपवण्यात आलं. मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार, त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार, हे सगळं ते आपसात करत गेले. मला जेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय, आपण सगळे सोबतच तर राहतो. तर हे प्रश्न केला कसा, तू होते कोण हे प्रश्न विचारण्यासाठी आणि तू या घरात राहणारी होती कोण. फक्त मी त्यांना मेल इगो जो होता त्यांचा तो खूप वर्ड झाला, त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं. रात्री 10:30 मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे. मी 2 मुलांसोबत माझ्या आईकडे आता 1.5 वर्षापासून राहते. तेव्हापासून मी नुसतं पोलिसांच्या चक्रामध्ये आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी. लोकांच्या बॅगमध्ये किती काहीतरी सामान असतं ते आमचं सतत. आताही मी इथे आले तर माझ्या मागे 2 माणसं होते, तर कुठले होते काय होते मला माहिती नाही. आणि सातत्याने आम्हाला दाखवलं जातं आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवून मग आमच्यावर ॲट्रॉसिटी, ट्रेसपासिंग आणि बाकी गोष्टी मनी एक्सटॉर्शन अशा गोष्टी करतात. आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली. माझे 2 लहान मुलं त्याची हो, सत्ताधारी आमदार आहे. मला तेच सांगायचं की पुरावे देऊ शकल्या का नाही देऊ शकल्या हे आधी प्रिया फुकेंकडून उत्तर द्या, मी बोलते. पुरावे मी त्यांना पोलिसांना ऑलरेडी मी सगळे पुरावे दाखवलेले आहेत, सगळे त्यांच्या जवळ आहेत. त्याच्यानंतरही मला त्यांनी अशी सूचना पाठवली आहे. मी पुरावे असल्याशिवाय मी पोलीस स्टेशन मध्ये कशी जाणार. मी पोलिसांना ते पुरावे दाखवले आणि मला हे नक्की मला ज्या प्रकारे तिथे दिसलं की जर मी यांना पुरावे दिले तर हे पुराव्याचा काहीतरी गैरवापर करतील, म्हणून मी त्यांच्या हातात नाही दिले. मी त्यांना बाकायदा तिथे बसवून पोलीस स्टेशन मध्ये त्यांना दाखवलेले आहेत. दोन्ही PI जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मी आपले पुरावे दाखवलेले आहेत. पुराव्याशिवाय मी बोललेली नाही. तक्रार फक्त एकच नोंदवली गेली. ऑलरेडी 2-3 तक्रार केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर बाकी तक्रारी घेतल्या. परिणय फुके हे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ. माझ्या पतीची जेवढी संपत्ती आहे त्याच्यामध्ये अर्धा भाग परिणय फुकेचा आहे. हे दोघंही सोबत मिळून प्रॉपर्टी घ्यायचे.
किंवा बँकेमध्ये पण सगळ्या जागांवर कुठलंही काहीही फायनान्शियल असो, कुठली प्रॉपर्टी असो, कुठलेही असो, प्रत्येक याच्यामध्ये परिणय फुके हे पार्टनर आहेत. त्याच्यामुळे परिणय फुकेंचं याच्यावर आहे आणि परिणय फुकेंची इच्छा नाहीये मला तो माझा हक्क मिळावा त्यासाठी, म्हणून ते मला हे सगळं त्रास देतात.